प्रभू आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार. सर, मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, पाणी सुद्धा साचतंय, काय सांगणार? मुंबईमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय, मॅनहोलमध्ये माणसं पडतायत, झाडं पडतात. मला एवढंच म्हणायचं आहे की दरवर्षी पाऊस पडतो आणि ह्याच महापालिकेतले जे अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत तेच मुंबई वाचवतात. त्यामुळे या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जे काम करायला पाहिजे होतं ते काम यावेळेला केलं गेलं नाही. कळलं की नाही? सत्तेत आलेल्या नवीन माणसांनी आम्ही काहीतरी नवीन करतोय, नवीन योजना आणतोय, नवीन प्रकल्प राबवतोय, नवीन संकल्पना राबवतोय, असं जे काय एक चित्र निर्माण केलेलं आहे आणि नियोजनाचा अभाव आहे, त्यामुळे ही सगळ्या गोष्टी होतात. सर, शिवाजी पार्क स्मशानभूमी आहे, त्याकडे दुरावस्था झालेली आहे पूर्णपणे. शिवाजी पार्कची स्मशानभूमी, तिथे थेट पाणी पडतंय, जिथे अग्नी दिली शिवाजी जाते. स्मशानभूमीची परिस्थिती दयनीय आहे आणि ती मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष घालून काम करणं गरजेचं आहे. पण आता त्या ठिकाणी तीन सहाय्यक अतिरिक्त समिती सुद्धा स्थापन करण्यात आली होती, मात्र तरीही त्या ठिकाणी दुर्लक्ष होतं. काही कोर्टाचे कायदेशीर आदेश आहेत की नाही मला माहित नाही, परंतु शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये सगळे अधिकार वापरून उत्तम प्रकारची स्मशानभूमी त्या ठिकाणी महापालिकेने केली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. तुमच्या विरोध त्या मतदारसंघातील विरोधी आमदार म्हणतात की काम केलेलं होतं, मात्र तरीही तिकडे दुर्लक्ष होतं. त्यांचं म्हणणं आहे की काम केलेलं होतं, मात्र तरीही तिकडे आता दुरावस्था आहे. नाही, काम केलं होतं तर मग काम दिसलं पाहिजे ना. दुरावस्था कशी काय होऊ शकते? ती काय अदृश्य आहे काम? सदृश्य काम आहे ना. मग ते गेलं कुठे काम केलं तर? कॅमेरा पर्सन अवधेश करीसर, मी वैभव पाटील, मुंबई.